नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने 25 महानगरपालिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबईत सत्ता मिळवली, तर पवार काका पुतण्याचाही पराभव करत भाजपची रणनीती या निवडणुकीत यशस्वी ठरली. या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या स्टार प्रचारक होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा या महानगरपालिका निवडणुकीत दिसून आला. ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या ठिकाणी भाजप अव्वल ठरलं. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. तर भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील जल्लोष केला. या महापालिका निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या नांदेडच्या प्रभारी होत्या. या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रभागात सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळालं. महापालिका निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, इचलकरंजी, पनवेल, कल्याण, नाशिक यासह इतर ठिकाणी सभा घेतल्या. या निवडणुकीमध्ये जनतेनं विकासाला कौल दिला असून भाजपनं केलेला विकास पंकजा मुंडे यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. निकालाच्या दिवशी भाजपचे अनेक नेते मीडियाच्या फ्रेममध्ये पाहायला मिळाले. पंकजा मुंडे या फ्रेममध्ये कुठे दिसल्या नसल्या तरी भाजपच्या विजयासाठी त्यांनी जी फ्रेम सेट केली होती त्याचा फायदा नक्कीच भाजपला झाला आणि जनतेने दिलेला कौल हा विकासाला दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी दिली. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.